अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे की जेव्हा आपण तारक मंत्रची सेवा करतो किंवा आपण नित्य तारक मंत्र म्हणतो, पण तारक मंत्र म्हणत असताना तुम्ही जर हा उपाय केला तर तुम्हाला तारक मंत्राची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. बऱ्याचशा जणांचं असं असतं की आम्ही वर्षानुवर्ष तारक मंत्र म्हणत आहोत, पण आम्हाला अनुभूती आलेली नाही आहे किंवा तारक मंत्राबद्दल सर्वच एवढे बोलतात पण आम्हाला प्रचिती काय येत नाही. तर त्याबद्दल आजचा हा छोटासा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तारक मंत्र हा स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या भक्तांना दिलेला एक प्रसादरूपी आशीर्वाद आहे. जेव्हा हा तारक मंत्र आपण श्रद्धेने श्रवण किंवा पठण करतो तेव्हा त्याची अनुभूती आल्याशिवाय किंवा त्याचा चमत्कार आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. स्वामी समर्थ महाराज हे जरी आत्ता आपल्यासोबत नसले तरीसुद्धा ते सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या आजूबाजूला वावरत असतात. ते आपल्यासोबतच असतात, फक्त आपल्याला त्यांना ओळखता यायला हवं. पण त्यांनी आपल्याला त्यांचा प्रसाद म्हणून आपल्याला त्यांनी तारक मंत्र दिलेला आहे. जो भक्त श्रद्धेने स्वामी समर्थ महाराजांचा हा तारक मंत्र श्रवण करतो किंवा पठण करतो त्याला अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. तारक मंत्राचे अनेकांना अनेक चमत्कार आलेले आहेत आणि तुम्हाला काय काय चमत्कार तारक मंत्रामुळे आलेले आहेत ते मला कमेंट्समध्ये कळवायला नक्कीच विसरू नका. या कलियुगामध्ये लगेच प्रसन्न होणारी देवता कुठली असेल तर ती श्री स्वामी समर्थ महाराज आहे. स्वामी समर्थ महाराजांना कसलाही नवस करावा लागत नाही, पारायण करावं लागत नाही. जर आपण श्रद्धेने महाराजांना हाक मारली, आपण त्यांना साथ घातली तर ते आपल्या प्रत्येक हाकेला लगेचच धावून येतात. कारण स्वामी समर्थ ही आपली माऊली आहे. जसं एक आई तिच्या बाळासाठी तिचा जीव तळमळतो किंवा तिच्या बाळाने कुठेतरी जगाच्या कोपऱ्यात असलं आणि तिची आठवण काढली तरी तिच्या मनामध्ये तिला लगेच हे जाणवतं, त्याप्रमाणे आपण स्वामी समर्थ महाराजांना, स्वामी आईला आपण हाक मारली तर ते आपल्या हाकेला धावून येतात आणि आपली साथ कधीच सोडत नाही. स्वामींचा जो तारक मंत्र आहे तो इतका सहज, सोपा, साधा आहे आणि प्रत्येक वाक्य हे खूप लगेचच कळण्यासारखं आहे. शब्द न शब्द त्याचा अर्थ हा जर आपण व्यवस्थित श्रवण किंवा पठण केला ना तर आपल्याला समजतो सुद्धा आणि आपण काय बोलतो, या तारक मंत्राचा नक्की अर्थ काय आहे हा प्रत्येक शब्दातून आपल्याला कळतो. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय, आज्ञेविन काळही ना नेई त्याला, परलोकीही ना भीती तयाला, अशक्य ही शक्य करतील स्वामी. उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसी अंतरी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबर तू असे बाळ त्यांचा, अशक्य ही शक्य करतील स्वामी. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होसी त्याविन तू स्वामी भक्त, आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात, अशक्य ही शक्य करतील स्वामी. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंच प्राणामृतात, हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती, न सोडती कदा तया जया, स्वामी घेती हाती, अशक्य ही शक्य करतील स्वामी. तर स्वामींनी सर्वांना समजेल, उमजेल अशा साध्या सोप्या शब्दांमध्ये त्यांच्या तारक मंत्र आपल्यासाठी दिलेला आहे. हा जो तारक मंत्र आहे हा आपल्याला जेव्हा कधी आपण पठण करू, श्रवण करू, अगदी एक ना एक शब्द त्याचा अर्थ आपल्याला समजून उमजून तो म्हणायचा आहे, मग आपल्याला अनुभूती येते. तर तारक मंत्र म्हणत असताना एक उपाय आपल्याला करायचा आहे. जर तुम्ही हा उपाय केला तर त्या तारक मंत्राची अनुभूती तुम्हाला येते. तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांसमोर बसणार आहात, आसन घेऊन बसा. तिथे तुम्ही महाराजांसमोर एक ग्लासभर पाणी किंवा एक तांब्याभर पाणी ठेवायचं आहे. त्यावरती तुम्हाला तुमचा उजवा हात ठेवायचा आहे आणि तारक मंत्र म्हणायचा आहे. मग तो तुम्ही 11 वेळा म्हणा किंवा 1 वेळा म्हणा, पण श्रद्धेने म्हणा. जेव्हा तुम्ही असं कराल ना तेव्हा ते पाणी हे पाणी न राहता त्याचं अमृत बनतं आणि हेच अमृत आपल्याला या कलियुगातील प्रत्येक गोष्टीपासून आपलं रक्षण करतं. म्हणजे जेव्हा तुम्ही अशा प्रकारे पाणी तयार कराल तेव्हा ते अमृत बनतं आणि हेच अमृत तुम्ही तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला थोडं थोडं प्यायला द्यायचं आहे. घरामध्ये तुम्ही सगळीकडे शिंपडायचं आहे, फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून. त्याचप्रमाणे घरात कोणी आजारी व्यक्ती असेल त्याला तुम्ही हे पाणी प्यायला द्यायचं आहे.
आता तुम्ही म्हणाल की जेव्हा आपल्याला अनुष्ठान करायचे तेव्हाच ही प्रक्रिया करायची आहे का? तर नाही. अनुष्ठान करताना तर आपल्याला हे करावंच लागतं, पण अनुष्ठान न करता सुद्धा तुम्ही दररोजच्या दररोज जेव्हा तारक मंत्र म्हणता, तेव्हा महाराजांसमोर बसून एक ग्लासभर पाणी, तांब्याभर पाणी ठेवा, त्यावर उजवा हात ठेवा आणि तुम्ही तारक मंत्र म्हणा. जरी हात नाही ठेवला आणि फक्त पाणी महाराजांसमोर ठेवा आणि तुम्ही तारक मंत्र म्हणा. ते पाणी अमृत बनल्याशिवाय राहणार नाही. आणि जेव्हा हे अमृतासमान पाणी आपण महाराजांचा आशीर्वाद म्हणून प्राशन करतो, तेव्हा आपल्यामध्ये असणारा जो काही नकारात्मकता आपल्यामध्ये असते ती दूर होते. इडापिडा असेल, करणी असेल, नजरबाधा असेल, या सगळ्या गोष्टी दूर होतात. घरामधील जी नकारात्मकता आहे ती दूर होते. सकारात्मक ऊर्जेचा संचार घरात होतो. सुख, शांती, समृद्धी नांदते. कुठलंही येणारं संकट असेल, अडचणी असतील, त्यावर मात करण्याची शक्ती मिळते किंवा ते आपल्यापर्यंत पोहोचतच नाही. आपल्या इच्छा पूर्ण होत असतात. इतकं हे तारक मंत्रचं जे तीर्थ आपण बनवतो ते अमृता समान आहे आणि स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद मिळतो ते वेगळंच. तर तुम्हीसुद्धा तुमच्या नित्य तारक मंत्राच्या सेवेमध्ये किंवा आपण म्हणतो ना की स्वामी समर्थ महाराजांची नित्य सेवा करायची असते, तर त्याच्यामध्ये आपण 11 वेळा तारक मंत्र म्हणतो किंवा 1 वेळा का होईना तुम्ही म्हणता. तेव्हा तुम्ही ह्या पाण्याचा उपाय नक्की करा. अशा प्रकारे तुम्ही स्वामींपुढे पाणी ठेवा, त्यावर हात ठेवून तारक मंत्र म्हणा आणि तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला ते थोडं थोडं प्यायला द्या. घरातील आजारपण असेल दूर होईल, संकट असतील दूर होतील, अडचणी, दुःख सगळं काही दूर होईल, इच्छापूर्ती होतील. त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये प्रेम, एकोपा वाढेल. त्याचप्रमाणे नकारात्मक शक्ती असेल ते निघून जाईल. म्हणजे प्रत्येक संकटावर, प्रत्येक अडचणीवर, प्रत्येक इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. फक्त मी सांगते म्हणून नाही, तर तुम्ही स्वतः हा उपाय करा आणि मग तुम्ही त्याची अनुभूती घ्या. बऱ्याचशा जणांना तारक मंत्राची अनुभूती आलेली आहे. त्यांनी त्यांचे अनुभव नक्की कमेंट्समध्ये शेअर करा. म्हणजे कसं होईल की तुम्ही जे अनुभव शेअर करत आहात त्यामुळे इतर जणही मोटिवेट होतील तुमचे अनुभव वाचून आणि तेही ही सेवा करतील आणि कुठेतरी नकळत का होईना तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल. तर तारक मंत्र हा जो महाराजांनी दिलेला अमृतासमान मंत्र आहे, स्तोत्र आहे, हे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये दररोज तुम्ही एकदा का होईना पण मनापासून श्रवण करा, पठन करा, पण नक्की करा. तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही तारक मंत्राची सेवा करताय, अनुष्ठान करताय किंवा नित्य तारक मंत्र म्हणताय, हा उपाय नक्की करा आणि अनुभव घ्या. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.